ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आणि दहीहंडीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आदित्य ठाकरे देखील या संपूर्ण कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, उपस्थित लावणार। भाऊ, वरळी कोळीवाड्यामध्ये याच्या अगोदर तुमच्या वतीनं जांभोरी मैदानात असेल किंवा इतर ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात येत होतं, आता पक्षाच्या वतीनं आयोजन करण्यात येतंय, काय उत्साह आहे, काय भावना? वरळीमध्ये अनेक भागांमध्ये हा आयोजन गेल्या 4-5 वर्षापासून आदित्यजींच्या नेतृत्वाखाली केला जातोय आणि स्थानिक गोविंद्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आपण बघता की जे 5 थर लावत होते यावर्षी 6 लावत आहेत, जे 7 लावत होते 8चा प्रयत्न करत आहेत। तर एक प्रोग्रेस आपल्याला बघायला मिळतोय। अनेक मंडळं त्यांची पारंपरिक वयोवृद्धी झाल्यानंतर पण देखील तरुणांना वाव दिला जातो आणि मला असं वाटतं हाच खऱ्या अर्थाने। दुसरा महत्त्वाचा मला पाहायला मिळाला की हिंदी भाषिक पण या गोविंद्यामध्ये आहेत। मला वाटते हे खऱ्या अर्थाने शिकण्यासारखं आहे की जा धर्माच्या पलीकडे जाऊन या गोविंद्यामध्ये लोक एकत्रित येण्याचा प्रयत्न करतात आणि हा उत्साह हा दिनोदिन वाढत चाललेला आहे। राजकीय पक्षांनी खरं तर दहीहंडीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली। वरळीमध्ये तुम्ही असाल, घाटकोपरमध्ये राम कदम असतील, ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, प्रताप सरनाईक असतील, अशा अनेक नेत्यांनी आयोजन केलं आणि त्याला एक वेगळी ओळख करून दिली। परंतु ते नेते दहीहंडी करतायत, तुमच्याकडून का कमी प्रतिसाद? कारण कसं आहे बघा, गोविंदा हा हद्दपार होत होता। अनेक गोविंदाचे मंडळ कल्याण, डोंबिवली, मग पुण्याला जायचे आणि म्हणून मुंबईतला आणि विशेषतः महाराष्ट्रातली जी ही संस्कृती आता जतन केलं पाहिजे याच संकल्पनेतून पहिली सुरुवात जितेंद्र आव्हाड आणि मी केली। तेच बघून नंतर मग ठाण्यामध्ये सुरुवात झाली, तसंच मुंबईमध्ये करण्याचं काम केलं आणि आज तुम्ही बघता की गोविंदा हा मुंबईपुरता राहिला नाही, महाराष्ट्रापुरता राहिला नाही, सीमेपलीकडे जाऊन स्पेनची तुलना ही आता आपल्याबरोबर होतोय। म्हणजे जय जवान गोविंदा असेल, बाळ गोविंदा असेल, अनेक असे नामचीन गोविंद आहेत, ते लोकांनी पण ती उंची आज ठेवलेली। आणि तुम्ही बघितलं असेल की आम्ही याच्यात ट्रस्ट तयार केला, ट्रस्ट तयार करून एक समिती तयार केली की बा याच्यात काही नियम असले पाहिजे, निकष असले पाहिजे आणि महत्त्वाचं आहे की जे माननीय उच्च न्यायालयाने जे देऊ केलेले ज्या निकष आहेत त्या निकषची अंमलबजावणी प्रत्येक आयोजकांनी केलं पाहिजे। हे आता खूप काटेकोर रीतीने बघायला मिळतात। म्हणून तुम्ही बघितलं असेल की इकडे देखील तशी व्यवस्था केली जाते। राजकीय हंडीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। आगामी मुंबई महानगरपालिका हंडी तर ही यावेळी तर आम्हीच फोडणार आहोत, कारण 2 खांदे आम्हाला मजबूत मिळालेले, आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय राज ठाकरेजी या दोघांच्या खांद्यावरती हा थर आम्ही निश्चितपणे लावू आणि ही दांडी देखील आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही। माजी उपमहापौर हेमांगीताई वर्णीकर देखील आपल्यासोबत आहेत। ताई, तुमच्या वतीनं खरं तर या ठिकाणी वरळीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। कोळीवाड्यामध्ये इतर सणांचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन असतं, दहीहंडीला कसा प्रतिसाद? दहीहंडीला खूप छान प्रतिसाद मिळतो आणि आता थोड्याच वेळात माननीय आमचे युवा सेना प्रमुख, आमच्या वरळी विभागाचे लाडके आमदार आदित्यजी ठाकरे साहेब येणार आहेत आणि हा उत्साह तुम्ही बघाल, हा असाच उत्साह रात्री 10 वाजेपर्यंत असतो कायम। आणि सगळ्या विभागातले, या विभागातील बाहेर प्रवादेवी, माई, वरळी, अगदी भाईकळा सगळ्या विभागातले इथे गोविंदा पथक येतात दहीहंडी पुणे। जवळजवळ 125 ते 150 मंडळं इथे येतात आणि या दहीहंडीचा लाभ घेतात। पाहतोय की मोठा उत्साह जो आहे तो गोविंदा पथकांमध्ये पाहायला मिळतोय ना। राजकीय हंडींची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।